नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर. मंडळी, तुम्ही जर मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात. तर मंडळी, आजचा जो किस्सा आहे किंवा आजची जी काही आश्चर्यकारक गोष्ट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला किंवा ऐकायला मिळणार आहे ती अतिशय आश्चर्यकारक आहे आणि एक प्रकारे धक्कादायक सुद्धा आहे. विश्वास ठेवायला सुद्धा न भाग पाडणारी अशा प्रकारची गोष्ट आहे. मात्र या गोष्टीकडे लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. नेमकी ही गोष्ट काय आहे? वारकरी नेमके का त्या माणसाला पळण्यासाठी बघत होते आणि हा माणूस दरीतून वर कस काय आला, ही गोष्ट नेमकी कशी घडली आणि हे सगळं काय पुढं नेमकं कसं आलेलं आहे, हेच तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर नमस्कार, आपल्याला मुद्दा हक्काच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, सध्या पांडुरंगाचं दर्शन होणं हे वारकऱ्यांसाठी एकमेव लक्ष्य बनलेलं आहे. कधी आम्ही एक प्रकारे पंढरपूरमध्ये जातो आणि कधी आमच्या विठुरायाला आम्ही भेटतो, अशा प्रकारची आस सध्या वारकऱ्यांना आहे. सगळीकडे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली, तुकाराम अशा प्रकारच्या आवाजाचा गजर हा चालू आहे. आणि यातच आता बरेच दिंडी आणि चमत्कार म्हटलं की दिंडी आलीच. कारण आपण ऐकलेलं आहे की अपंग वारकऱ्यांसोबत कशा प्रकारचा चमत्कार घडला होता. अपंग वारकऱ्याला ज्या वेळेस सुरुवातीला दिंडीमध्ये अपंग वारकरी आला होता, त्यावेळेस अपंग वारकऱ्याची दिवे घाटातून त्याची गाडी एका माणसानं, एका माऊलीनं जी ढकलली होती, ती ढकलून तो दिवे घाट त्या माऊलीनं त्या अपंग वारकऱ्याला पूर्ण करायला मदत केली होती. मात्र ज्यावेळेस तो वर आला, ज्यावेळेस त्या घाटातून हा माणूस, अपंग माणूस वर आला, त्यावेळेस पाठीमागं त्यानं पाहिलं तर कोणीच नव्हतं. तो माणूस सुद्धा गायब होता आणि सगळं काही गायब असल्यामुळे हा अंगावर काटा सुद्धा त्या माणसाच्या आला त्यावेळेस. कारण साक्षात परमेश्वरानं आपल्याला मदत केली अशा प्रकारचा साक्षात्कार त्या अपंग वारकऱ्याला झाला होता आणि हे आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यानंतर असे बरेच चमत्कार घडलेले होते. बऱ्याच लोकांनी अशा प्रकारच्या चमत्काराच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि या खरोखर सुद्धा आहेत अशा प्रकारचं बोललं गेलेलं आहे. काही काही लोक असे सुद्धा आहेत ज्यांच्या बरोबर हा पांडुरंग स्वतः चाललेला सुद्धा आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. मात्र आता एका माणसाची गोष्ट ही खूप व्हायरल झालेली आहे आणि तो माणूस म्हणजे एक दरीमध्ये माणूस पडला होता आणि त्या दरीमधून लगेचच तो वर सुद्धा आलेला होता आणि त्याला वर आणणारा पांडुरंग होता अशा प्रकारचं तिथं सांगण्यात येते. नेमकं ती गोष्ट काय आहे? तर ती गोष्ट अशी आहे की दुपारच्या पारेमध्ये एक माणूस अपंग वारकरी होता, तो सुद्धा त्याच्या सायकलवर चालत होता आणि सायकलवर तो चालत असताना सगळे वारकरी हे रस्त्याने चालत होते. दिंडी अगदी गच्च भरलेली होती आणि त्या दिंडीमध्ये हा वारकरी एका साईडला चालत होता आणि घाटातून दिंडी ही पुढे जात होती. अगदी घाट कोणचा होता किंवा काय होती याची माहिती आपल्याकडे नाहीये, परंतु त्या घाटातून हा वारकरी चालत चालत किंवा हे सगळे जे वारकरी चालत चालत पंढरपूरच्या दिशेने निघालेले होते. कडक ऊन होतं. सगळीकडे पाण्याच्या बाटल्या वाटायला सुरुवात होती. कोणी चहा वाटत होतं, कोणी दूध वाटत होतं, कोणी ज्यूस वाटत होतं, कोणी फळ वाटत होतं, कोणी पार्लेजी बिस्किटचे पुडे वाटप करत होते. तिथं सगळं काही वाटप करणारे मुलं हे सगळे रस्त्याच्या कडेला उभा होते, घाटामध्ये उभा होते. पाण्याच्या बाटल्या, बिस्लऱ्या असतील अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध होत्या. वारकऱ्यांनी त्या उन्हाच्या त्रासामुळं हे सगळं काही घेतलं. सगळं काही खाण्यात सुरुवात त्यांची होती. कुठं काही वारकरी निवांत बसले होते थोडेफार सावलीला, कारण चालून चालून घाटामध्ये थकले होते. आणि हा वारकरी मात्र यानं सुद्धा पाण्याची बाटली घेतली आणि पाण्याची बाटली तोंडाला लावली, मस्त पाणी सुद्धा पिला आणि तो चलत राहिला. पुढे पुढे चलत होता आणि एका ठिकाणी घाट हा खूप क्रॉस होता, वाकडा असल्यामुळे तिथं मात्र त्याला जरा गाडी चालवायला त्रास झाला होता आणि तरी सुद्धा तिथून तो थोडं थोडं हळूहळू पुढे जात होते. सगळे वारकरी त्याच्याकडे बघत होते. दिंडी सगळीकडे तिथं चालू होती आणि तेवढ्यात त्या
त्या अपंग वारकऱ्याचा पाय किंवा त्याचा जो चाक होतं त्या गाडीचं, ते चाक घसरलं आणि थोडंसं खाली डाऊन झालं. आणि डाऊन झालं आणि डाऊन झाल्यानंतर त्या आता सगळे वारकरी जे होते ते चालत होते. उन्हाचा त्रास होता, ऊन होतं, सगळं काही होतं. कारण आपण जर पाहिलं तर दिंडीमध्ये कशा प्रकारे गोष्टी घडतात. ऊन असतो, वारा असतो, पाऊस असतो आणि या सगळ्या गोष्टींना वारकरी हे तोंड देऊन कुठंतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि पुढे जाऊन आपल्या पंढरपूरच्या देवाला, आपल्या माहेराला जाण्यासाठी हे सगळे वारकरी हे एकाग्र असतात. आणि या सगळ्या गोष्टीला फेस करून, या सगळ्या गोष्टीला चॅलेंज करून वारकऱ्यांनी हे सगळं धाडस स्वीकारलेलं असतं. मग हा विचार करा, अपंग वारकरी आहे, दिवे घाटातून किंवा कुठलाही घाट असो, कुठल्याही घाटामध्ये जर दिंडी गेली तर सगळ्यात जास्त टेन्शन हे अपंग वारकऱ्यांनी यायला पाहिजे. मात्र जो अपंग वारकरी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं त्याच्याबरोबर चमत्कार घडला होता, तो आजही दिंडीत आहे. 2025च्या दिंडीमध्ये सुद्धा तो आहे. तो म्हणतो की मला दिंडीमध्ये यायचंय, मला दिंडीत जायचंय, पंढरपूरमध्ये माझ्या देवाला, माझ्या विठुरायाला मला भेटायचंय. म्हणजे त्याचा साक्षात्कार आणि त्याचा जो काही देवावरचा विश्वास हा अखंड आहे, लोकांचा अखंड आहे, वारकरी संप्रदायाचा अखंड आहे. आणि तो आता ह्या वारकऱ्या काय झाला, त्याचं चाक घसरलं होतं. त्याचं चाक घसरल्यानंतर सगळे वारकरी तर भिलेच, सगळे त्याच्याकडे पळायला सुरुवात झाली होती. सगळीकडे हाहाकार झाला होता. कारण हाहाकार का झाला होता, तर हा वारकरी जो होता तो मेन म्हणजे मुख्य गोष्ट काय याच्यामधील काय होती, तर हा वारकरी होता अपंग. आणि याच्या बरोबर याचं घरचं कोणीही नव्हतं किंवा याचं नातेवाईक अशा प्रकारचं कोणी नव्हतं. त्याचे एक दोन त्याचे फक्त मित्र सोबत होते. आणि तुझा पाय जो होता तो घसरला, नंतर त्याचं चाक जे होतं ते घसरलं, सगळे वारकरी तिथं पळू लागले. पळाल्यानंतर त्या वारकऱ्यांनी ती सायकल धरली, म्हणजे तिथून तो खाली पडलाच नाही. मात्र त्यानंतर मात्र त्या वारकऱ्यांना जी काही माहिती दिली त्यामध्ये त्याचं असं सांगण्यात आलेलं आहे किंवा त्यानं असं सांगण्यात आलं की ज्यावेळेस माझा पाय घसरला त्या गाडीचा, त्यावेळेस मला वाटलं मी पडतो, मात्र मला तो पडता पडता कोणीतरी खालून धरल्यासारखं वाटलं, माझ्या अंगात काटा आला. मी भिलो नाही. का भिलो नाही, तर मला वाटलं माझ्या पांडुरंगानं, परमेश्वरानं खालून धरलंय की काय, अशा प्रकारचा त्याला भास झाला. आणि त्यानं तो सांगितला तो किस्सा की मला पांडुरंगानंच वर आणलं, मी खाली पडता पडता वाचलो, म्हणजे मला पांडुरंगानंच कुठंतरी वर काढलंय आणि मी पांडुरंगाचा ऋणी आहे, अशा प्रकारचं त्या वारकऱ्याचं म्हणणं होतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या चमत्काराबद्दल कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.